सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। दिवाळी आम्ही खूप काही भरगच्च अशी साजरी करत नाही. जे आपले संस्कार असतात ते सगळे करतो, रिच्युअल्स सगळे पार पाडतो आणि साध्या पद्धतीने अगदी सिंपल अशी दिवाळी साजरी करतो. देवाची पूजा करणे, थोडं घरच्या घरी छोटंसं फराळाचं बनवणे, बस फार काही नाही. आता लाईट लावली कारण ते लाईट ॲक्च्युली आम्ही पेंटिंगवर जास्त फोकस असतो पण आपण आले म्हणून आपल्याला कारण पेंटिंगच बघायला पाहिजे आणि ते पीसफुल वाटतं. म्युझियम सेटअपवाली लाईट आहे पण याने खूप विविध पद्धतीचे काम केलं आणि MF हुसेनच्या समकक्ष होते. चिल्ड्रन एड सोसायटीच्या समवेत निधी चौधरी यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. जी मुलं अनाथ आहेत, मी तर त्यांना अनाथ म्हणताना मला आवडत नाही, ती देवाघरची फुलं आहेत, देवाची मुलं आहेत, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता. या आर्ट गॅलरीमध्ये मुंबईमध्ये प्रशस्त असा कार्यक्रम होता. मी सगळ्या आर्टला ॲप्रिशिएट करत करत पुढे गेले. स्वागत झालेलं आहे. सर्वांना विनंती, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ताईंचं स्वागत करूया. मजा येते का? मला देणार का एक कंदील? आणि हे कोणी बनवलं? अरे वा, मला दिवाळीला तेल टाकून लावणार की नाही संध्याकाळी? एक साथ सगळ्यांनी हॅपी दिवाळी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पंकजा ताईंचं स्वागत करूया. हॅपी दिवाळी. व्हॉट यू लाईक? काय बनवताय तुम्ही लोक? आणि मग ते लावणार की नाही संध्याकाळी? मग काय काय खायला आवडतं तुम्हाला दिवाळी? करणजी, बोल बोल बोल. आणि चकली आणि लाडू आणि करंजी, चकली, लाडू, चिवडा. ओके, ठीक आहे. तर मी ना आता घरी जाऊन तुमच्या सगळ्यांसाठी खूप सारं पाठवणार आहे. ते भरपूर खायचं, बिलकुल डाएट नाही करायचा. डाएट टीचर्सला करू द्या. खाणार ना? चला, हॅव अ व्हेरी 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 हॅपी दिवाळी. सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. हातात माझ्या ब्रश दिला आणि कॅनव्हास आणि रंग. मग मला कुठे कंट्रोल होत आहे. तरी हवा तो ब्रश आणि हे नसल्यामुळे मला नीट पेंटिंग करता आलं नाही, पण मला आवड आहे, मी करायचा प्रयत्न करत होते. मनात विचार चालले होते, ही मुलं ज्यांना आई माहीत नाही, वडील माहीत नाही, जात माहीत नाही, धर्म माहीत नाही, तरी यांच्या चेहऱ्यावर किती हसू आहे. हे हसू म्हणजे या दिव्यातला प्रकाश आहे. सदैव त्यांनी हसत राहावं आणि त्यांना त्यांच्या जीवनातला महामार्ग सापडावा, त्यांनी आनंदी राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मी दरवर्षी दिवाळी त्यांच्याबरोबर साजरी करत असताना त्यांच्या जीवनाला कसा हातभार लावता येईल हाच प्रयत्न करते. त्या मुलांचं भरभरून प्रेम मिळवून आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन मी निघाले. मग घरी आले, व्हिजिटर्स होते काही, त्यांच्या भेटी घेतल्या. सगळ्यांचं काही शूटिंग केलं नाही कारण माझ्या मागे घाई होती संध्याकाळच्या धनत्रयोदशीच्या पूजेची. सकाळपासून जे बाहेर होते, कपडे बदलायला वेळ नाही मिळाला, तयार व्हायला वेळ मिळाला नाही. अगदी केस सकाळी धुतलेले असे वर बांधले आणि देवाची पूजा केली. बघा आमचा बादशाह कसा पूजेला उपस्थित आहे. यांना फार आवडतं पूजाला. बादशाह, टायसन नेहमी उपस्थित असतात. धनत्रयोदशी होती म्हणून 13 दिवे लावले आणि देवाची मनोभावे पूजा केली. खूप सुंदर वाटलं. सगळ्या लाईट्स बंद करून देवाचे बघा किती छान चित्र दिसतंय आणि खूप खूप प्रसन्न वाटतंय.
मला सण साजरे करायला खूप आवडतं. भरभरून फुलं, सुगंध, धूप, दीप, आरती, नैवेद्य. खूप प्रसन्न वाटतं. मग देवाची प्रार्थना करत असताना थोडंसं वाचन केलं, पठण केलं, काही श्लोक म्हणाले आणि मग बाहेर आले. मस्त तुम्ही या शेणात झोपणार. दादा राधुरी राधुरी राधुरी. दिवाळी आमची साधीच असते, पण आजूबाजूच्या चाळीतल्या लोकांना आणि स्वतःचं घर सोडून माझ्यासोबत जे राहतात त्यांना बरं वाटावं म्हणून ध्वनी आणि वायू प्रदूषण नाही होणार असे भुईनळे आणले, एक 7-8 फटाके वाजवले आणि आमचा दिवस संपला.